नमस्कार. मारहाण झाली की जखम दिसते, पण जेव्हा हक्काचे पैसे काढून घेतले जातात तेव्हा होणाऱ्या जखमीचं काय? याला म्हणतात आर्थिक अत्याचार. जेव्हा एखादी स्त्री कष्टाने पैसे कमवते पण ते नवरा काढून घेतो किंवा तिला नोकरी करू दिली जात नाही, अगदी भाजीपाल्यासाठी दिलेल्या पैशाचा हिशोब विचारून अपमान करणं, हे सुद्धा यातच येतं. याची सुरुवात कुठून होते? भेदाभावातून. मुलाला कॉलेजमध्ये पाठवायचं आणि मुलीचं शिक्षण थांबवायचं. जेव्हा महिलेच्या हातात पैसा नसतो तेव्हा तिचे पंख छाटले जातात. ती अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते. पण आता काळ बदललाय. तुम्ही सासरी असा किंवा माहेरी, वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत तुम्हाला कायद्याने समान वाटा आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तुम्हाला आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकते. एक सकारात्मक पाऊल उचला. स्वतःचं बँक अकाउंट आजच उघडा. पैसे साठवायला शिका, कारण आर्थिक स्वातंत्र्य हेच तुमच्या सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.